महाराष्ट्राची सार्वत्रिक निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीमध्ये जुनी पेन्शन हा प्रमुख निवडणुकीचा मुद्दा बनलेला आहे। आपण सर्व जाणत आहात की निवडणुकीमध्ये जुनी पेन्शन हा प्रमुख मुद्दा बनावा, जुनी पेन्शन हा मुद्दा जाहीरनाम्यात यावा, यासाठी आपण खूप मागच्या 8-10 वर्षापासून प्रयत्न केलेले आहेत। म्हणजे पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणात संघर्ष केलेला आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं केलेले आहे। त्या आंदोलनाच्या माध्यमातून आज आपल्या जुनी पेन्शनचा मुद्दा राजकीय मुद्दा झालेला आहे आणि कुठलाही प्रश्न सोडवायचा असेल, जुन्या पेन्शन सारखा क्लिष्ट मुद्दा जर सोडवायचा असेल तर त्याच्यासाठी राजकीय इच्छाशक्ती तयार होणं गरजेचं आहे। जुनी पेन्शनच्या विषयाला घेऊन राजकीय इच्छाशक्ती पक्षांमध्ये तयार झालेली आहे। आता महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा माझ्या कर्मचारी बंधू भगिनींनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केलेलंच असेल। काहींचे 20-25% आमच्या कर्मचारी बंधू भगिनींचे पोस्टल बॅलेट आले नसतील, तर 19 तारखेला निवडणूक कर्तव्यावर जेव्हा आपण हजर होऊ तेव्हा आपल्या महाराष्ट्रातल्या जे काही शिल्लक राहिलेले कर्मचारी बंधू भगिनी आहेत त्यांना पोस्टल बॅलेट मिळणार आहे। माझी सर्व कर्मचारी बंधू भगिनींना विनंती आहे की 19 तारखेला आपल्याला निवडणुकीवर जाण्यासाठी साहित्य पण उपलब्ध होईल। त्या दिवशी आपली खूप गडबड असेल तरी सुद्धा कोणत्याही कर्मचारी बंधू भगिनींनी मतदान केल्याशिवाय आपल्या कर्तव्यावर जाऊ नये, आधी पोस्टल मतदान करावं, त्यानंतरच आपल्या निवडणुकी कर्तव्यावर जिथं आपली ड्युटी लागली असेल तिथं आपण जाऊ, परंतु आधी आपलं मतदानाचं कर्तव्य बजावूनच आपण पुढे गेलं पाहिजे। तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की जुन्या पेन्शनच्या अगदी आपण जवळ आहोत आणि ही शेवटची संधी आहे। मागच्या 8-10 वर्षामध्ये जे काय आपण संघर्ष केला त्या संघर्षातला मूर्त स्वरूप येण्याची संधी आपण निर्माण केलेली आहे। आपल्या संघर्षातून ही संधी निर्माण झाली आहे आणि आज जर ही संधी आपण वाया घालवली तर येणाऱ्या काळामध्ये जुनी पेन्शन हा मुद्दा राजकीय मुद्दा बनूच शकणार नाही। जुन्या पेन्शनच्या मुद्द्याविषयी राजकीय इच्छाशक्ती जागृतच होणार नाही। त्याच्यामुळे ही आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींसाठी, मग ते NPS धारक असतील नसतील, जुनी असतील नवीन असतील, या सगळ्या लोकांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी अभूतपूर्व संधी आहे। ही संधी जर गेली तर पुन्हा अशी संधी निर्माण होणार नाही। माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या कर्मचारी बंधू भगिनींना विनंती आहे की जुना नवीन या संघटनेच्या त्या संघटनेचा विचार न करता जुन्या पेन्शनसाठीच नाही तर कर्मचाऱ्यांची एकजूट आपल्याला दाखवायची आहे। कर्मचारी एकजूट आहेत, तो वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये पंथामध्ये विभागला गेला नाही, तो कुठल्या माझ्या जवळच्या नातलगासाठी मी मतदान करणार अशा बाबीमध्ये विभागला गेला नाही, हे आपल्याला सरकारला दाखवून द्यायचं आहे। आणि महाराष्ट्रातले 17 लाख कर्मचारी आणि त्यांचे परिवार जर एकत्रित आले तर निश्चित हा खूप मोठा आकडा आहे आणि याची दखल सर्वच पक्षांना घ्यावी लागेल। त्याच्यामुळे ही महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी एक संधी आहे। महाराष्ट्रातल्या तमाम कर्मचारी संघटनांचे जे प्रमुख आहेत, नेते आहेत, त्यांना सुद्धा मी विनंती करू इच्छितो की कर्मचारी एकजुटता दाखवणं गरजेचं आहे। कर्मचाऱ्यांची एकजुटता दाखवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये जुन्या पेन्शनचं अजून कर्मचाऱ्यांचे जे काही विषय प्रलंबित आहेत ते प्रलंबित विषय सोडवण्यासाठी आज एक दिलानं एक मतानं एकत्रित येऊन कर्मचाऱ्यांनी, जुन्या नवीन सर्व कर्मचाऱ्यांनी मतदान करणं गरजेचं आहे। आता बऱ्याच कर्मचाऱ्यांचे बॅलेटद्वारे मतदान झालं असेल तर आता आपल्याला आपला अजेंडा, आपले जे मित्र आहेत, आपले कुटुंबातले प्रमुख, जे आपल्या घरची मंडळी आहेत, आपले नातेवाईक आहेत, आपले शेजारी आहेत, यांच्याकडे वळवायचं आहे। कारण एकमतांनी काहीही होणार नाही याची आपल्याला जाणीव आहे। याच्यासाठी आपल्यासह आपले कुटुंब, आपले नातेवाईक, आपले मित्र, आपले शेजारी यांचे कसे मतदान आपण OPS साठी कन्वर्ट करू, OPS साठी मतदान करण्यासाठी त्यांना कसं प्रेरित करू, हे अतिशय महत्त्वाचं आहे। याच्यापूर्वी आपण दिल्लीला गेलो, मुंबईला वेगवेगळे आंदोलनं केले, नागपूरला केलं, आपापल्या जिल्ह्यामध्ये आंदोलनं केली,
परंतु आता तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. आपल्या घरी बसून तुम्ही फोनद्वारे तुमचे जे जवळचे रिलेटिव्ह असतील, आधी स्वतःचं मत आपण पक्क केलेलं आहे, केलं नसेल तर ते पक्क करून घ्या. त्यानंतर आपल्या घरामध्ये जे आपले कुटुंबातले सदस्य राहतात, आपली पत्नी असेल, आपले आई वडील असतील, आपले भाऊ असतील, त्यांची पत्नी असेल, त्यांचे मुलं असतील, त्या सगळ्यांना आपल्या घरातलं आपण सूचित केलं पाहिजे की वोट फॉर ओपीएस साठी एक मतदान करा. त्यानंतर जे आपले जवळचे नातेवाईक आहे, जसे काका असतील, मामा, मावशी, आत्या, त्यांची मुलं, अशा जे अतिशय जवळचे लोक आपले नातेवाईक आहेत त्यांना आपण प्रोत्साहित करावं. आपले मित्र असतील, शेजारी असतील, त्यांना प्रोत्साहित करावं. जर आपण एकत्रितरित्या काम केलं तर येणाऱ्या काळामध्ये निश्चित पेन्शन देणाऱ्या पक्षाचं सरकार स्थापन होईल आणि आपल्याला जुनी पेन्शन योजना लागू होईल. ज्या पेन्शन योजनेसाठी आपण दिल्ली, मुंबई, जिल्हा, नागपूर, तालुका अशा वेगवेगळ्या यात्रा, पदयात्रा अशा विविध आंदोलनं केली, त्या आंदोलनाची जो आपला उद्देश होता जुनी पेन्शन, तो आपला साध्य होईल. त्याच्यामुळे सर्व माझ्या कर्मचारी बंधू भगिनींना विनंती करतो की आता जातीपातीच्या राजकारणामध्ये अडकू नका. माझ्याकडे महाराष्ट्रातल्या काही भागातल्या कर्मचाऱ्यांचे फोन येत आहेत की सर आपण वोट फॉर ओपीएसची मोहीम राबवत आहोत, परंतु अजूनही काही कर्मचारी जातीपातीमध्ये अडकून मतदान करतायत. वोट फॉर ओपीएसचा जो आपण नारा दिला त्याला कुठंतरी बगल देत आहेत. एक तुम्ही लक्षात घ्या माझ्या बंधू भगिनींनो, जर ही संधी केली तर कुठलाही जात धर्म आम्हाला पेन्शन आणून देणार नाही. आपला संघर्ष, आपलं मत हेच आपल्याला पेन्शनपर्यंत नेऊ शकतं. म्हणून आता 2-3 दिवस मतदानाला उरलेले आहेत. सर्वांनी आपल्या जागच्या जागी बसून फोनद्वारे आपले मित्र, आपले नातेवाईक, आपले कुटुंबातले सदस्य या सगळ्यांशी संपर्क करून मतदान केवळ आणि केवळ जुन्या पेन्शनसाठी करा, अशी आपल्याला त्यांना विनंती करता येईल, विनंती करावी लागेल. हा आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तुम्हीच विचार करा जुनी पेन्शन किती महत्त्वाची आहे आणि मागच्या 8-10 वर्षाच्या संघर्षातून अगदी ते जवळ आलेलं आहे. महाराष्ट्रातल्या तमाम कर्मचारी बंधू भगिनींना मी विनंती करतो की जे कर्मचाऱ्यांनी मतदान केलेलं आहे त्यांनी कुटुंबाकडे, नातेवाईकांकडे वळावं आणि ज्या कर्मचाऱ्यांचं मतदान झालं नसेल त्यांनी 19 तारखेला आवर्जून मतदान करावं. आपल्या परिवाराचं, आपल्या नातेवाईकांचं मतदान कसं होईल या बाबी प्रकर्षानं लक्ष घालून हे सगळं करावं. येणाऱ्या काळामध्ये जी मताची गोळाबेरीज होणार आहे त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचं मत हे अतिशय प्रभावी राहणार आहे. फार काही मार्जिन असणार नाही. 2-3 हजाराच्या मार्जिननी उमेदवार जिंकणार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कर्मचारी कुठं आहे हे बाब अतिशय महत्त्वाची राहणार आहे. म्हणून माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम कर्मचारी बंधू भगिनींना विनंती करतो की सर्वांनी मतदान करा. आपल्या परिवाराला, आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना वोट फॉर ओपीएसचं महत्त्व समजावून सांगा. जुन्या पेन्शनसाठी मतदान करायला सांगा. कुठल्या पक्षानं जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं जाहीर केलेलं आहे हे काही आपल्याला सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्या दृष्टीने तुम्ही काम करा. विजय निश्चित आपला आहे. जुनी पेन्शनच्या आपण अगदी जवळ आहोत. आपल्याला जुनी पेन्शन मिळेलच एवढी खात्री देतो आणि इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. एकच मिशन जुनी पेन्शन.